आहोत। मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही। मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवरून छगन भुजबळ यांनी नाराजीचा सूर उमटवलेला आहे। ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका या शब्दात भुजबळांनी इशारा दिलाय। मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर आज बैठक घेऊन भूमिका ठरवणार। ओबीसींना धक्का मारून आरक्षणाबाहेर काढण्याचं काम सुरू आहे असं भुजबळांनी म्हटलंय। तर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर जो आहे तो उमटवलेला आहे। ओबीसींना धक्का मारून आरक्षणाबाहेर काढण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज संध्याकाळी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कायदेतज्ञांसोबत चर्चा जी आहे ती केली जाणार आहे आणि बैठकीमध्ये पुढचा निर्णय आमचा नेमका काय असेल ते ठरवलं जाईल असं भुजबळांनी म्हटलंय। मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाहीये। हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे। परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण तिकडे पण तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथेच, मग महाज्योतीमध्ये पण तेच। अरे आहे काय, काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाज? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला। ओबीसी मध्येच घ्या, हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे। ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे। परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे। नावाला ओबीसी आहे।